पण त्या बाहेर ऐकणारा बाकीना किडा पाडताना मग हे जे जमतात ना ते माझ्यावर प्रेम करणारे असतात त्या सर्व जी राहिलेतच पण या बाहेर ऐकणारा किडा पाडतात। मी आता एक व्हिडिओ टाकला इंस्टाला, मी ते पटियाला सारखी धोती आहे का ती वृंदावनमध्ये घालतात, मी घातलेली आणि मी भजन म्हणत होतो, एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गए वृंदावन आ गए पार्वती भी मना के हारी ना माने त्रिपुरारी वृंदावन आ गए वृंदावन आ गए। एकनी काय कमेंट्स करेल होती माहिती का, दीदी तुमचा आवाज लय भारी आहे म्हणे। का रे हो नालायक, हो तुला दीदी दिकस कार मी आमचे संदीप दादांना ती कमेंट्स दाखवली, एवढ्या हसत होते म्हणतो संदीप दादा त्यांना दोष नाही, आपणच तिथला किडा पाडतो, तो बी काय करेल म्हणशीन तुमले सांगून तसं काहीच नाही, त्या लेवाला येल होतात मला विठ्ठल विठ्ठल और एक सच्ची बात बता दो दिल से, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता। मनाशी जेव्हा मनाचं नातं जुळतं ना त्या माणसासाठी व्यक्ती काही करायला तयार असतो, मग तो त्याचे वाईट गुण बघत नाही, तो चांगले गुण बघून प्रेम करतो। जेव्हा आपल्याला चांगलं व्यक्ती भेटलं ना, चतुर को चतुर मिल गया कर ले दो दो बाता और गद्दे को गद्दा मिल गया तो खा ले दो दो लाता। चांगला माणूस भेटल्याच्या नंतर चांगलं बनावं वाटतं नाही का, गदडा भेट ना का त्यांना एक नालायक घेऊ ना पडत। भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो हे सांगत असताना पुरावे देतोय। पहिला पुरावा चोखा मेळा, अजून दुसरा पुरावा देतो, भगवंत भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असतो। तुमच्या परिचयासाठी तुम्ही ऐकलेलं असेल, भगवंत कृष्ण भगवंत आणि अर्जुन काम्यक वनामध्ये फिरत असताना भगवंताच्या अर्जुनाच्या मनात आलं, काय झालं का बोलू नका, नाही तसं काही होणार नाही पण वो बी देऊ नका बा असं, कारण ते तुम्ही तर कुजबूज करायला लागण्यात कमी पहिले 1 तास लेट होई जायचे, आपलं बोला मग काही चुकाय नका बा असं डाऊटेस मग मला तुम्ही तर दरादरी का करतात नाही, मन नको काय चूक सापडायला असं 10 मिनिट नाही ते मग उगाच उपाय देवी जाईन। काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुन आणि कृष्ण भगवंत, वनाचं नावच काम्यक वन आहे, वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं, जर काही इथं माझी बायको माझी पत्नी राहिली असती तर, अर्जुनाची पत्नी, पुरुष मंडळी महाराज मंडळी कोणीच काही बोलू नका, महिला मातांना कुठे दादा नाही थोड्याफार ते मारीस तो सिट्टे मन कीर्तन आहे ना मग 1-2 शिट्टी सोय कस काय रंगीत आहे, त्याला सांग द्या कीर्तन चाललंय ना, शिट्ट्या नको मारू। मग काम्यक वनामध्ये अर्जुनाच्या सोबत फिरत असताना भगवंतही होते, पण भगवंत एका साईडला बसलेले, अर्जुन फिरत होते ना, अर्जुनाच्या मनात आलं वातावरण एवढं खासा, जर काही इथं माझी पत्नी राहिली असती तर, पण अर्जुनाच्या पत्नीचं नाव काय, महाराज मंडळी कोणी बोलू नका, महिला माता तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे मला, अर्जुनाच्या बायकोचं नाव काय होतं हा, जो उत्तर देईन ना त्याला आज ना अख्खं कीर्तन पॉकेट दे जासू पैसा काढीस नाही हा मी इथलं दांदल करीन येलन बडं देवाल कसं काय चालेल, पैसा काढलीसून पॉकेट दिदी सुबा असं सांगा ना माया हो। अर्जुनाच्या पत्नीचं नाव काय होतं, द्रौपदी, तुमना मते करू का 3 वार नाही ना, त्यांच्या मते त्यांनी जेवढं ऐकलं तेवढं सांगितलं त्यांनी, पण अर्जुनाच्या पत्नीचं नाव होतं सुभद्रा। अर्जुनाच्या मनात आलं जर काही इथं सुभद्रा राहिली असती तर इतकं मनात आलं आणि माझ्या कन्हैयानं सुभद्रेचं रूप धारण करावं, अर्जुनाच्या बाजूमध्ये जाऊन बसावं। अर्जुनानं बघितलं, म्हणले सुभद्रे आत्ताच विचार करत होतो तू पाहिजे होती, तेवढ्यात तू येऊन पण बसली, म्हणे हो
आता काम्यकवनामध्ये फिरणं झालं, पण जेव्हा अर्जुन घरी घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला आणि सुभद्राकडे बघितलं अर्जुनानं. अर्जुनाच्या मुखातून वाक्य निघालं, म्हणले सुभद्रे कालच्या दिवशी जशी दिसत होती का आज तशी दिसना म्हणले. तू काल दिन जशी दिकी राहिली तशी आज काही दिकी राहिली नाही म्हणे. सुभद्रा म्हणे काल दिन मी आणि काम्यकवन मा तुमने गोया ते नाही सरी घ्यात ना म्हणे. कारण सुभद्रा नव्हतीच ना. सुभद्रा म्हणते देवा ओ स्वामी धनी व्यवस्थित विचार करून बोला ना काय बोलायलेत. म्हणलं काम्यकवनामध्ये तू जशी दिसत होती तशी आजच्या दिवशी दिसना म्हणले सुभद्रे. हो काम्यकवनामध्ये मी नव्हती. अर्जुन म्हणला माझ्यासोबत होती. खोटं बोलते का? खोटं बोलते. सुभद्रा म्हणते मी नव्हती. आता दोन्हीच ना मनमा शंका आहे. अर्जुन म्हणे आई वैष्णी नाही म्हण राहिनी, खोटं बोल राहिनी. आणि सुभद्रा म्हणे काम्यकवन मा मी नाही होतो. मग याच ना सांगे कोणले समजेन. सुभद्रा समजेन फिर राहतात त्या. आणि शंका जर शिरली मनामध्ये तर शंका माणूसले काही सुधरू देत नाही. जसं आता आमना ये म्हण बाबा सुधरू दे राहिनी. शंका घुसली का माणसाच्या मनात, शंका माणसाच्या मनात घुसली काही सुधरू देत नाही माणूसले, काही सुधरू देत नाही. एक माणूस रस्ता तरी चाल राहता चालता चालता पाय बरी घ्या नुसतं पुशीन पुढे निघ जायला पाहिजे होतं. पण शंका कितली खाली उतार सांगू का तुमले. पाय बरं होता फक्त पुशीन पुढे निघ जायला पाहतो. पण आहो बावले असं वाटणं पाय भर ना बकरीने लेंड्या होतीन, गायनं शेण होई, म्हैसनं शेण होई, बैलच शेण होईन का मग आपलाच पराक्रम शेवू. पाय बरं होता पुशीन निघ जावं नव्हतं. काय होतं का रविदास साहेब? काहीच नाही. पण या भाऊने भरेल पाय हातमा लिहिली ना भाऊ. नुसता हातमा नाही ठेव त्या नाक लगू पोचाडली ना चेक करासाठी. आई गाय म्हैस न शे का दुसरे शेव असं आई नाक लगून मग सांगा साऊ गाय म्हैस नाही रे आप्पा आरावा आपलाच पराक्रम शे रे काका. आता लक्षात येऊन गेलं ना मग आता गुच्चूप धुईशी निघ जायला पाहिजे ना. गावून जोडे नाला वायऱ्यांता नाला मा हात पाय धुवाल उभा राहायना. हात पाय धुवली ना नाला मा गुडण्या करासाठी पाणी लिहिणं. जे का पाणी लिहिणं ना त्या पाणीनाच घोटमा बरोबर एक भात ना कण सापडणं. हो म्हणा बापरे आव कण कसा ना होई आखो शंका. कारण तुम्ही जितली शंका लिहिता तिथला खाली उतरत जातच. हा आता कसा ना होईन काय होईन, कसा ना होईन काय होईन. मग पुढे घ्या एक बाई भांडा कशी राहिली म्हणजे ताई म्हणे भाऊ मीच 50 घरी मागेन का मला काय माहिती कसा नाही काय. आता हाव भाऊला असं वाटणं बात ना कण नेमका कोणता आहे म्हणून तोंडमा चालला घ्या म्हणे. आता काहीतरी तीर्थक्षेत्रावर जाईन स्नान करायला पाहिजे आहे पाप धवायला पाहिजे. हाव भाऊ दर कोस दर मुक्काम पायी पायी घ्या पाय पाय जाय राहता भर अरण्यामापासनं 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी ना तपासणे पाणीच भेटेने जोर मग पाणी ताण लागेल होती पीस लागेल होती. मग एक म्हातारी आहे ना कुटियामा बसेल होती झोपडीना सहारा दिक नाव भाऊ घ्या म्हणे झोपडीमा कोणतरी होईन ते पाणी भेट जाईन. जवळून आजी होती एक 50-55 वर्षने म्हणे मावशी म्हणे काय रे भाऊ मी लई लांब थेन चाली यायचे म्हणे पाणीने जोर मग 30 लागेल पाणी भेटेन का म्हणे आजी. म्हणे भाऊ मी दाखली बाटली भरलेस म्हणे दुपारला गुन्हे दादावर ना चिडा उडायलेस तेवढं पुरस म्हणे माले पाणी. आता बाटले म्हणा पाणी सरी गे म्हण घर जाऊन टाईमशे म्हणे आजी माठे पाणी भाऊ 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी ना तपासण्याशी. मग म्हणे आजी जर पाणी नाही भेटणं ना मी मरीच असू म्हणे. भाऊ मराना नको सांगू म्हणे मन पिशे मग सोपाऱ्यान खडा तोंडमा टाकले तून तोंड लेवलावर आहे म्हणे. अहो भाऊ सोपाऱ्यान खडा तोंडमा टाकले ना 15 मिनटं चावी तू बऱ्या ना दलील जोडे 15 मिनटं नंतर सांगास म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ म्हणे अहो सोपारीन खडा फुटी नाही राही ना म्हणे. भाऊ हा 15 मिनटं मग फुटी कार 6 महिना जाय फोड राह मागाई फुटणार नाही तू काय चालू फुटी जाय का. मला हे इतकं विरावं लागलं कशासाठी माहिती आहे का. माणसाच्या मनात जर शंका शिरली ना तर तो खाली उतरत जातो तितका खाली उतरत जातो. म्हणून शंका कधी कोणावर करायचं नाही कारण शंकेमुळे ना बऱ्याच लोकांच्या संसारामध्ये ना नाश झालेला आहे. म्हणून शंका घ्यायची नाही. हो आणि नेमकं अर्जुनाला वाटत होतं ही तर माझ्यासोबत होती नी तर नाही म्हणते खोटं बोलते. आणि सुभद्राला वाटत होतं मी काम्य कोणामध्ये नव्हती मग यांच्यासोबत कोण होती खरं सांगा कोण होतं. आता अर्जुनाचा राग अनावर झाला बायकोवर धावून गेला पत्नीवर धावून गेला. मारणार तोपर्यंत धर्मराजानं सांगितलं अर्जुना माग हो अरे पत्नीवर हात उचलणं काही चांगलं काम नसतंय. बायकोला मार नकोस मागे हो म्हणला. कोण म्हणतंय धर्मराजा युधिष्ठिर भावाला सांगतोय अर्जुनाला पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या. मन बोलणं समजी राहा ना तुम्हाला. बायकोवर हात उचलणं खरा मर्दानं काम नाही राहतो असं धर्मराजा सांगे वा.
कस काय वातावरण आहे आपल्याकडे सांगा ना बहिणीवणी असं ना पराक्रम. आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण याच्यानंतर माझं कीर्तन ऐकताय बायकोवर कधीच हात उचलायचा नाही बरं. ती आपल्या घराची लक्ष्मी असते. तुम्ही आणता तेव्हा काय म्हणतात, आमना घरने लक्ष्मी आहे, बरोबर आहे ना, लक्ष्मी म्हणतस ना, मग ती लक्ष्मीना नाही आदर करा का मग ती कालिका बनस. हां, बायकोवर हात उचलायचा नाही, कधीच मारायचं नाही बायकोला. म्हणजे जे न कळत झालं असेल जाऊ द्या, पण आजच्या नंतर मारामारी कराने. आणि तुम्ही बी बहिणीवान, तुम्हाला बी पाय पडत, तुम्ही बी त्याला शांतता लागू दे, जाऊ चिडीसवर. तुम्ही बी धीर ते नाही मला पाडाल पैसा द्या मनमान तब्येत का, अरे आपला कांदा उपाडेल शेत कांडी लिहू दे तेवढं मार्केट मा ऐकून नाही नाही आजच असू ना. अरे थांब ना, मजूर भेटेल शे ऐकत एखादा माणूस 2-3 कान मादी दिस तरी मन माय बुचडा वाजनी एक सांगा बाडाल पैसा दे द्या. मग काय करी तो माणूस बहिणी. तुम्ही बी जराची शांतता ले जाओ ताईच वन मार खाईन बुचडा घालीने सुद्धा बाळालेच पैसा मागतेस वायबारपणाने काय जाऊ. धर्मराजानं सांगितलं, अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. तुला वाटतंय ना तुझी बायको चुकीची आहे, खोटं बोलायली, मग एक काम कर, तिच्या भावाला बोलव आणि त्याची बहीण त्याच्या स्वाधीन कर. कृष्ण भगवंताला बोलवलं, भगवंत घाईत आले आणि विचारतात म्हणले एवढ्या घाईत बोलवायचं काय कारण. तेव्हा अर्जुनानं सांगितलं, म्हणले देव कृष्णा कालच्या दिवशी काम्यकवनामध्ये हिच्यासोबत होतो मी आणि ही पाणी घेऊन आली इथं, तर हिला सांगितलं कालच्या दिवशी तू काम्यकवनामध्ये दिसत होती का, आज तशी दिसत नाही या. असं सांगितल्याच्या नंतर सुभद्रा म्हणते मी काम्यकवनामध्ये नव्हतीच आणि ही माझ्यासोबत असल्यावर खोटं बोलते. देवाच्या लक्षात आला ही तर आपली कर्तबदारी आहे. पण आता अर्जुनाच्या डोक्यातून काढण्यासाठी काय करावं लागेल. कुटिया होती ना, घरातून सुभद्रेचा हात धरला, सुभद्रेला घराच्या बाहेर केलं. अर्जुन बघत होता, धर्मराजाही बघत होते. सुभद्राचा हात धरला, घराच्या बाहेर केलं आणि स्वतः कृष्ण भगवंत आतमध्ये गेले आणि तिकडनं अर्जुनाच्या पत्नीचा शृंगार घेऊन म्हणजे सुभद्रेच्या रूपात दुधाचा ग्लास घेऊन आले आणि अर्जुनाच्या समोर उभे राहिले. अर्जुनानं देवाकडे बघितलं आणि डोळ्यातून घडाघडा अश्रू व्हायला लागले. अर्जुनाच्या लक्षात आलं, देवा माझ्या मनात आलं इथं जर का माझी सुभद्रा राहिली असती तर नुसतं मनात आलं तरी तू माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या बायकोचं रूप धारण करतो. किती उदार अंतकरणाचा देवा. अशा उदार अंतकरणाच्या देवाला तू कोबारक शरण जायला सांगतात. विठ्ठल विठ्ठल वाजले तर 11 कितला वाजा लागून कीर्तन करू तुम्ही सांगा, म्हणजे पुरा टाइम बरी काढायचं. म्हणजे तुमले मनात थकवा बिकवा काही नाही दिखे राहणार. तुमनं म्हणणं असेल तुनी दाढी काशील घे ना, मी बिडी चेटाळली होती बो. काय आनंद आहे राव. चांगले चांगले, तुमच्या आनंदात माझाही आनंद आहे. म्हणे दाढी शिलगू द्या, तुम्ही बिडी चेटाळल्या काकाव. हो ना, ते पण प्रेम दिसतंय. 8 वाजेपासून येऊन बसलेत बिचारे आणि मी आलो 10 वाजेला. म्हणजे जो कीर्तन सरायला पाहिजे तो मी येईल ते चांगलं आहे. तरी तुम्ही आशिंची राय ना, बाकी ना ते मनमान म्हणून तू एक बुका मुका कर द्यायला पाहिजे. तेवढं बरं आहे, आपल्याकडे मर्यादा आहे बा. हो, बिचारा एवढा वयस्कर बाबा बसेल तरी काहीच बोलणार नाही. मला असं दाखवतं येता उतरता काय हो महाराज. बाकी ना ते इथला सुट्ट ना, फक्त लेट होईल राहतं. त्या इथला सुट्ट ना जस काय बिगरी चारानं त्यानं वावरना सौदा कार टाकेल राहत. नाडे कोणीच भेटणं नाही तसं. कोणी भेटणं नाही म्हणायची नाही. येवानी बी अपेक्षा राहत दुसरी दाव किडा पाडात का ते गाव नाव लिखी ठेवच मी. त्या सांगतं पुरा तू सांगस ना तिथला 41 दिवस पण येणार नको रे, 51 का देत नाही तू नाही चाला. खरंच खूप चांगले लोक आहेत तुमच्या परिसरातले आणि मर्यादा चांगली आहे या परिसरात. हां, माऊलींचे संस्कार आहेत आपल्यावर सगळ्यांवर. हो, खूप चांगले. कसं असतं माहिती आहे का, कोणाचं तरी अडचणाला आपण समजून घेतलं तर तो माणूस त्या गोष्टीला कायम लक्षात ठेवतो. कोणा संकटमा जाईन उभं राहिली ना
मना दुःखमा येऊन उभा होता नाही ते लोकेशनी मानसिकता अशी ना लगीनमा पुढे नाचतस सुखमा लगीनमा पुढे नाचतस नाही प्रेत यात्रा टाइमले मागे चालतस दुःखमा मागे राहतस लोके सामील होता ना दुःखमा हो आणि जो दुःखमा उभा राहायचा असतो आपला रास बरोबर आहे ना जो दुःखमा उभा असतो आपला रास आणि तुम्ही सर्व आपला आहेतच मला वागिली ना समजिली ना करू का जय विठ्ठल बाकीना शानपणा नको करू अजून चाल दे मग काय हरकत नाही आखी रात बी सांगतात तरी चाल दिसू फक्त सकाळी सांगतात ना का कीर्तन होता असं कारण कीर्तन 2 तास न राहत हरकत नाही तासभर बोलायला मला काही अडचण नाही तुम्ही बसायला तयार असाल तर आणि खरं तर मला खरंच व्यासपीठावरनं मी सांगतोय तुम्हाला तुमचा चेहरा बघून मी खुश आहे खरं तर माझी मानसिकता नव्हती कीर्तन होईल असं एवढा लांबून प्रवास करून पण आणि लेट झालो आणि त्याच्यामध्ये एवढे संकट येत होते मला वाटलं की हे लोक खूप असे चेहरे पाडून बसले असतील पण सांगू का शपथ सांगतो तुमचा चेहरा बघून मी सुद्धा खुश होऊन गेलो 8 वाजापर्यंत बसलेत लोक पण एक ना बी चेहरावर असं थकवा जाणार दिखी नाही राहणार हो असा देखी राहणार सांग हो आप्पा सांग रे आणि तुम्ही मी सहज बोला ना तरी हशी राहणार कारण तुमचा हसणं आहे ना ते मला आहे ना डायरेक्ट सलाईनच्या बाटलीचा पावर देतो बरं तुम ना हसणं म्हणजे 4-5 नारळांना पाणी पिले ना असं बस तुम्ही हसणार ते मला सांगायला बी अर्थाशे बरोबर आहे की नाही ते काही ठिकाणी लोक असा बट्टस आपण हसाडो ते हसतात नाही रडाव ते रडतात नाही असा हो आप्पा तू हस रे हो मना चिड हां बाकी ना ना हास आले बी कंजूशी करतात आणि मला असं वाटत ना हसाना माणूसने ना मनमोके हसायला पाहिजे कारण आहे ना हसतो त्याला रोग नसतो आमना ये म्हण बाबा कायम हशी राहतं वाचता बी हसतं म्हणजे ते डायरेक्ट कायम ना मग दोन्ही बाऊस ना देवनी बटन दाब दिले हसत राहता तेवढं बरं आहे मौत मागवत का तिथलं बंद होई जा नाही ते त्या लोक आणते ना आपली सवय होई का जडच ना हा ते आमले असे सवय लोके भेटस महाराज एक जण मला मुक्कामलेला या महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी बंगला वय घ्या म्हणता चांगलं वय घेऊ महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी 4 बिघा वावरली ना म्हणतं चांगलं वय घेऊ महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी पोऱ्या नोकरीला लाग्या म्हणतं चांगलं वय घेऊ महाराज तुम्हाला आशीर्वाद त्यांनी नातू वय घ्या चांगलं वय घेऊ महाराज नातू 3 वर्ष नाव घ्या मरी घ्या म्हणतं चांगलं वय घे ओ दादा ऐकस काय चांगलं वय घे ओ आप्पा म्हणजे सवय वय घे ना चांगलं वय घे चांगलं वय घे हां तसा मग हसा मग तटे नको हसाय जाओ नाही ते लोके बनाय टाकते ना आपले हां पण माणसानं हसत राहायला पाहिजे राजा हसतो त्याला रोग नसतो हो आता तुम्ही इथला भारी लोक आहेत ना तुमले पक्की गॅरंटी बाबा टोपीवाला बाबा मना कीर्तन मग बशी राहणार तुम्ही मन खुलिशने हशी राहणार ना मला पक्की गॅरंटी 6 महिना तुमले अटॅक यावा मना कीर्तन मग जर मन खुलीनं हशिली ना पक्की गॅरंटी 6 महिना मरावत नाही तुम्ही असं तुमले असा प्रश्न आहे मग 6 महिन्यानंतर काय करा ना आपो 51 दी टाका ना सुरू ठेवा ना नाही खरं तर माझ्या कीर्तनाला म्हातारे बाबा पण असतात आणि तरुण भाऊ पण असतात आणि मला आनंद वाटतोय तुमच्या परिसरातले बरेच बाबा लोक कीर्तनाला गावातले पण बाबा आहेत परिसरातून पण बाहेर गावाहून पण बाबा लोक आलेले आहेत आजोबा नाही ते बराच गावेच ना म्हातारा असले सुधरत नाही कोणती वय मा काय करू हो एक मस्त कवीने भजन लिहिलेलं आहे मला वाटतं मग कबीरदासांचं आहे का सूरदासांचं हिंदी भजन आहे ते काही शब्द गुजराती आहेत त्याच्यामध्ये हो माणसाला आहे ना जन्माला आल्यापासून कळायला लागलं आणि तेव्हापासून अर्थात आपण येतानाच भगवंताला वचन देऊन आलोय शब्द देऊन आलोय की तुझं नामचिंतन करेल पण आपण इथं आल्याच्या नंतर विसरलो महाराज माणसाच्या आयुष्यात आपण काय करायला पाहिजे पण आपण देवाला दिलेल्या शब्दाला मुकतो हो हे तू तो संत भेद ना पायो उतारा ही राजन गमवायो तू संत भेद ना पायो उतारा ही राजन गमवायो बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम अरे मैं भजूंगा राम तू तो खेल कूद करवायो उतारा ही राजन गमवायो तारा ही राजन गमवायो उतारा ही राजन गमवायो जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम
तू तो मास मच्छी खिलवायो तारा हिरा जन्म गमवायो. मग बालपणात केलं नाही म्हणे तारुण्यात करेल. तारुण्यात पण उड्या मारण्यात आयु खर्च केला, मग म्हातारपणात करेल. बूढ़ापन में कहता था कि मैं बजूंगा राम, तू तो खाज खूज करवायो तारा हिरा जन्म गमवायो. माणसानं सावध झालं पाहिजे. आणि मला आनंद वाटतोय की तुमच्याकडचे बाबा कीर्तनाला येऊन बसलेत, नाही तर बराच म्हाताराशनी वय वय जास्त तरी सुधरत नाही कीर्तन मजावानं. आमना दोंडायचा मा एक म्हातार होतं, आमना दोंडायचा मा नाही होतं भाऊ नामा दादा, दोंडायचा नाही होतं भाऊ. तथानं म्हातार होतं जडी मन बी कोण राहत नाही. या घर ना म्हणजे वाय बरं या व्हिडिओ टाक देतच. आमना दोंडायचा ना म्हातारा घरी डोकं लायत एक रोज तो अख्खा दोंडायचा आणि एक निलाई म्हणे रविकिरण महाराज. मग मी बी आता दोंडायचा नाही सांगत तथानं म्हातारा जडे मन बी कोण राहत नाही. मागली गेली मला लग्न चालू होतं, लगीनले चालला या म्हातारा. लग्न आटोपनं जेवण करले ना, कामधंदा काय होतात नाही. 80 वरीस ना म्हातारा खुर्ची वडली नि मंडपमा बसली ना. लग्नाने शेवटली विधिरास नवरदेव नवरी गुन्ह्या टाकतस. तुम्हाकडे शे का ती पद्धत शे का? हां नाही बुवा मी दोंडायचा त्याने एवढा आम्ही यायची 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होस. बरोबर आहे ना बाबा? 12 कोस जावानंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होस दादासाहेब. आता आमच्याकडे अशी पद्धती माणसे मरेलो शिलगावतं. तुम्हाकडे असं आहे का? म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बुवा. आता ते नवरदेव नवरी गुन्हा टाक राहतात 80 वरीस ना म्हातारान देख. नवरदेव नवरी गुन्हा टाक राहतात दे की उन्हा घर उन्हा म्हातारील म्हणे मला पान लय म्हणे. म्हातारीन लोटा भर दे ना, यान गुच्चूप पान प्यायला पाहिजे ना. यान तोंडमा जात नाही म्हातारी गुन्हा टाकी. म्हातारीने बी अंदाज लायले बानट सुरूत ना काय सुधरेल नाही. ओ माय म्हणे तोच तांब्या उडीली ना डोकावर उडी फेक. म्हाताराने गे डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होतात. 7 पोरेने फोन कर दे ना सासराले, कारण जास्त गर्दीमा बी 10 अकरास त्यान सासरा येईन देखी घ्या ती आकू घरमा माल बोलते ना भाऊ. 7 पोरेने फोन कर दे ना सासराले. मामाजी मन बापनं डोकं फुटी घे देखाल या म्हणे 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिशनी बैठक हॉलमा बसेल होतात. 7 वेळीस मै त्या 6 गरीबडा होता. 7वा बोल का होता तो म्हणे का वेळी डोकं कसं काय फुटणं शिलगू द्यावं म्हणे. तुमले म्हैसनी गोमाल देना म्हणे. नाही हो. मग वावरमा बरा बिरायला घेतात का? पाणी बिनी बोलायला घेता म्हणे. नाही हो. मग बांधवर ते पाय बी सटकी घ्या म्हणे. नाही हो. नातू खिरांता जोडे. तो नातू म्हणे बाबा मी सांगू का म्हण बाबान डोकं कसं काय फुटणं. तो आजला म्हणे तू गप रे. तो गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ तुम बाबांना कसं काय डोकं फुटणं म्हणे. काही नाही म्हणे. मागली गेली मला लगीन चालू होतं. नवरदेव नवरी गुन्ह्या टाक राहतात. म्हातारा देखील ना म्हणा आजी पण पाणी माग म्हणे. म्हणा आजीन लोटा भर दिना यान पाणी प्यायला पाणी यान तोंड मा जात म्हातारीवर गुन्ह्या टाकेन. म्हातारीन भरेल तांबे यान डोकावर ओढ फेकायचे म्हणे. डोकं फुट जायचे म्हणे. व्याई लयेल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं. म्हणजे बराच म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वय मा काय करू बा असं. पण आडे चांगलं वातावरण आहे. म्हातारा बी कीर्तनली बसेल शेतच बा. हां म्हातारा बी बसेल शेत. तरुण भाऊ बी शेतच. रविदादा साहेब. हां नाही ते काही काही गावेस ना पोरे आहेत ना. हा ते बरोबर आहे की बा वातावरण म्हण. मला ते कोणता बी कोपरा वय केलं तर बुदेवा रविकिरण महाराज असं नुसतं इधर ताबी दिकी कोण गाडी माहिती तरी बी लोक आराय मारता. रविकिरण बाबा चालणार आहे भाऊ. नाही ते पहिले आहे ना जास्त एवढं मार्केटमा नाही होतो ना. आणि एस टीना प्रवास करू. मी स्टँडली म्हणा बॅग लिहून उभा. एक भाऊ मंजुडी हो ना म्हणे भाऊ म्हणतं काय म्हणे तू काय करस म्हणे. अरे मी गाडीन वाटतं की राहू पहिले टेन्शन माझे मी. नाही तू काय करस म्हणे. म्हणतं मी करम फुले एकच भाऊ. हे तुला विचारान काय राग खरं खरं सांग रे भाऊ तू काय करस म्हणे. म्हणतं भाऊ मी जाणण्या एकच रे. हे भाऊ विचारान काय एवढा राग ना खरं खरं सांग ना काय करस. म्हणतं दादा मी भागवत कथा करस रामायण करस. म्हणतं कीर्तन काय रे तुम्ही कीर्तनकार शेत म्हणे. म्हणतं तुला पोतराज दिक राही नका म्हणे. महाराज तुम्ही कीर्तनकारात. म्हणलं हो राजा. महामनात प्रश्न आहे. म्हणलं काय. माझ्या प्रश्नाचं उत्तर देसान का. म्हणलं जमलं तर देतो नाही तर तू हाताकन मार घालतो तुला गुरुच करतो भाऊ. म्हणे महाराज बोलू नकाणार भाऊ रे. नकाणार बोलू नकाणार रे. नका किडा पाळणार रे. अरे वही राहना धंदा भाऊ देणार रे. तुमना परसा दे का ग्रामपंचायत ऑफिस की निघ जाऊर मी. धंदा टाइमला डोकं लावतात त्या. त्या भाऊनं मला बघितलं म्हणे भाऊ तुम्ही रामायण करता का. म्हणलं हो. म्हण कथा करायचं. म्हणलं हो दादा. महाप्रश्नाचं उत्तर देसान का. म्हणलं जमलं तर देतो नाही तर तुझ्या हाताकडे मार घालतो आणि तुला गुरुच करतो राजा. म्हणे महाराज माझा प्रश्न असा आहे. म्हणलं कसा. विधवा बाई आणि विवाहित बाई कशी ओळखायची.
म्हणलं सोपं आहे ना दादा. म्हणे कसं? अरे विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपाडाला कुंकू लावत नाही, टिकली लावत नाही, लावायचं असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते. बरोबर आहे ना माया हो? आणि विवाहित बाई जर